गुड मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. मराठी युवक भारती इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि पाठ क्रमांक 5 वीरांना सलामी. लेखिका आहेत अनुराधा प्रभुदेसाई, जन्म 1956. आज आपण या पाठावरील कृती सोडवणार आहोत. कृती क्रमांक 1 कृती करा. 1. दृकश्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणजे. पुढे रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत त्या भरणार आपण. 1. दुर्दम्य आशावाद. 2. असामान्य कर्तृत्व. 3. प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि 4. अदम्य साहस. 2. कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्ये. 1. शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या मूल्यांना यथोचित न्याय देणे. 2. सैन्य दलातील वीरांचे भाट होऊन त्यांची कवने गाणे. 3. पुढील 5 वर्ष नागरिकांना इथे आणून वीरांना सलामी देणे. आणि 4. पन्नाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारणे. पुढची कृती आहे क्रमांक 3. लेखिकेने सांगितलेली शहरी जीवनाची वैशिष्ट्ये. 1. आत्मकेंद्री आणि 2. संकुचित. चौथी कृती आहे लेखिकेने वर्णन केलेली भारतीय जवानांची वैशिष्ट्ये. 1. कामकरी मुंग्यांसारखे झपाझप काम करणे. 2. उमदा प्रसन्न चेहरा. 3. सतत कामात. 4. कमालीची आतिथ्यशीलता. दुसरी कृती दिलेली आहे. चौकटीत उत्तरे लिहा. 1. तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक ऑपरेशन विजय. 2. भयान पर्वतांवर चढणारे आमचे धैर्यधर सैनिक. मृत्यूलाच आव्हान देणारी 22-23 वर्षाचे तेजस्वी तरुण. कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारे ड्रायव्हर स्टान्झिन. 24 जणांची लडाख भेट. मिशन लडाख. पुढची कृती आहे कारणे लिहा. 1. थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ऑपरेशन विजयच्या स्मारकाला सलाम केला, कारण ते स्मारक होते हुतात्मा झालेल्या 22-23 वर्षाच्या कोवळ्या तरुणांचे. 2. मिशन लडाखसाठी राखी पौर्णिमेचा मुहूर्त निवडला, कारण आपल्या रक्षणकर्त्याला भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल असे लेखिकेला वाटले. 3. लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं, कारण लष्कर म्हटले की वृक्ष, भावनाहीन माणसे या कल्पनेच्या अगदी विरुद्ध असे त्यांचे वर्तन होते. अत्यंत प्रेमाने ते सर्वांचे आदरातिथ्य करत होते. 4. समाजात होत जाणाऱ्या वर्तन बदलांबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते, कारण समाजात वाढलेल्या उथळपणामुळे नवीन तरुणांमधून खरा सैनिक घडवणे जिकिरीचे बनले होते. पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा. 1. एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता. आपली माणसे, आपले गाव सोडून सैनिक हजारो मैल दूर वर्षानुवर्षे राहतात. आपली माणसं, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी वागताना मिळणारा भावभावनांचा गोड अनुभव त्यांना मिळत नाही. म्हणून लेखिका व त्यांच्या सोबती यांचा अल्पसा सहवास देखील त्यांना खूप चांगला वाटतो
खूप सुखद वाटतो. 2. सेवा परमो धर्मः. लेखिका कारगिल द्रास येथून परतत असताना घडलेला प्रसंग आहे हा. रात्रीचे 10-10:30 वाजले होते. मिट्ट काळोख पसरला होता. खलसेचा पूल कोसळला होता. मागे पुढे कुठेही जाण्याची सोय नव्हती. कर्नलला फोन लावला. विशेष म्हणजे ते फोनची वाटच पाहत होते. कर्नल लष्करी अधिकारी, कार्यव्यग्र, पण तशातही त्यांनी आठवण ठेवून लेखिकांसहित सर्व 34 जणांची खाण्यापिण्याची व राहण्याची सोय केली. दुसऱ्या दिवशी सकाळी भेटण्याचे आश्वासन दिले. सेवावृत्ती असल्याशिवाय इतका प्रतिसाद मिळालाच नसतात. म्हणून लेखिका म्हणतात, सेवा परमो धर्मः. 3. गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या. लडाखच्या दऱ्याखोऱ्यात मिट्ट काळोखी रात्र. पावसामुळे जमिनीवरून पाण्याचे ओहोळ वाहत होते. खलसेचा पूल कोसळला होता. काळजाचे पाणी पाणी करणारा प्रसंग. अशातच लेखिकेने कर्नल राणा यांना फोन केला. तेव्हा त्यांचा आशादायक आणि दिलासादायक स्वर लेखिकेच्या कानावर पडला. त्यांनी सर्व व्यवस्था आधीच केली होती. लेखिकेचे आणि सर्वांचे मन भरून आले. त्यांच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे, आनंदाचे अश्रू येऊ लागले. म्हणूनच लेखिका म्हणतात, गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या. 4. लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात. लष्कराबद्दल सर्वसाधारण नागरिकात गैरसमज फार असतात. लष्करातील जीवन खडतर असते, तेथे सुखकारक काहीच नसते, संपूर्णपणे बंदिस्त जीवन असते, सतत घरादारापासून दूर राहावे लागते. म्हणून बुद्धिमान तरुण लष्कराकडे वळत नाहीत. मुली सैनिकांशी लग्न करण्यास तयार नसतात. एक प्रकारे लष्कर आणि सामान्य जनता यांच्यात फार मोठी दरी निर्माण झालेली आहे. ही दरी भरून काढण्याचे व दोन्ही बाजूंमध्ये संवाद निर्माण करण्याचे कार्य लेखिका त्यांच्या उपक्रमाद्वारे करीत होत्या. पुढील कृती आहे व्याकरण. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. 1. जमीन आसमानाचा फरक असणे. अर्थ आहे खूप तफावत किंवा फरक असणे. आणि वाक्यात उपयोग आपण करूया. रीना आणि मीना दोघी बहिणींच्यात रीना समंजस, मीना हेकट. दोघींच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक आहे. असं तुम्ही कुठलंही वाक्य लिहू शकता. 2. आग ओकणे म्हणजे तीव्र मारा करणे. भारतीय जवानांनी शत्रूवर तोफातून आग ओकली. 3. अंगावर काटा येणे. भीतीने अंगावर शहारा येणे. रस्त्याने जाताना मी अपघात पाहिल्याने भीतीने अंगावर शहारा आला. 4. मनातील मळभ दूर होणे. गैरसमज दूर होणे. मी पटवून दिल्यानंतर माझ्या मैत्रिणीचा गैरसमज किंवा मळभ दूर झाले. पुढची कृती दिलेली आहे. खालील तक्ता पूर्ण करा. वाक्य दिलेलं आहे. वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आणि बदल कोणता करायचा आहे ती सूचना दिलेली आहे. वाक्य 1. जमेल का हे सारं आपल्याला? त्या वाक्याचं कोणतं करायचं आहे? विधानार्थी. प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी वाक्य करायचं आहे. हे सारं आपल्याला जमेल. विधानार्थी वाक्य. 2. तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात. याचं उद्गारार्थी वाक्य करायचंय. किती वाढवत आहेत तुम्ही लष्कराचं मनोबल? 3. यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता. प्रश्नार्थक वाक्य करायचंय. यापेक्षा मोठा सन्मान कोणता होता का? 4. पुढील सगळे मार्ग बंदच होते. नकारार्थी करायचंय वाक्य. पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते.
वाक्यामध्ये बदल करताना वाक्याचा अर्थ अजिबात बदलायचा नाही. पुढची कृती दिलेली आहे आपल्याला. खालील तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द दिलेले आहेत 4. विग्रह करायचा आहे त्याचं आणि समासाचं नाव लिहायचं आहे. 1. 22-23. त्याचा विग्रह 22 किंवा 23. प्रकार वैकल्पिक द्वंद्व समास. 2. ठायी ठायी. विग्रह प्रत्येक ठायी. समासाचे नाव अव्ययीभाव समास. 3. शब्दकोश. विग्रह शब्दांचा कोश. समासाचे नाव विभक्ती तत्पुरुष समास. 4. यथोचित. विग्रह उचित किंवा योग्यतेप्रमाणे आणि समास आहे अव्ययी भाव. पुढची कृती आहे योग्य पर्याय निवडा व लिहा. 1. तुम्ही गाडीतच बसा या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. भावे, कर्तरी आणि कर्मणी. तुम्ही गाडीतच बसा या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. 2. त्यांना आपण जपलं पाहिजे या वाक्यातील प्रयोग कर्तरी, भावे, कर्मणी. यापैकी योग्य उत्तर आहे भावे प्रयोग. 3. पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य. आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता. हे 3रं ई प्रकारचं वाक्य आहे कर्मणी प्रयोग. पुढची कृती दिलेली आहे स्वमत. जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश में थोड़ा सा प्यार तो करो असे शहीद झालेल्या वीराच्या आईने का म्हटले आहे ते स्पष्ट करा. आता खरं तर हे तुमचं स्वतःचं मत आहे. ते तुम्ही या पाठाच्या आधारे तुमच्या आत्तापर्यंतच्या अनुभवाच्या आधारे लिहू शकता. स्वमत तुम्ही जे लिहाल ते नक्कीच योग्य असेल. चुकीचं काही असू शकत नाही. आणि एक उदाहरण म्हणून मी थोडंसं सांगते. जेव्हा जेव्हा देशावर शत्रूचे आक्रमण होते किंवा अतिरेक्यांचे हल्ले होतात तेव्हा नागरिकांची देशभक्ती जागी होते. सैनिकाबद्दलचं प्रेमही उफाळून येतं आणि वीरमरण आलेल्या सैनिकांवर फुलांचा वर्षाव होतो. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो लोक उपस्थित राहतात. एरवी सर्व नागरिक मात्र आपल्या सुखात मग्न असतात. देशावर प्रेम करायचे म्हणजे नाटक सिनेमाच्या वेळी राष्ट्रगीताला उभे राहायचे किंवा 15 ऑगस्ट 26 जानेवारीला झेंडावंदन करायचे. शेवटी मूठ वळलेला हात हवेत उंचावून भारत माता की जय असे जोरात म्हणायचे. हीच देशभक्ती. आपली देशभक्तीची कल्पना इतकी संकुचित आणि एवढ्या पुरतीच मर्यादित आहे. वीर मरण आलेल्या सैनिकाच्या आईचे उद्गार सर्व देशवासियांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत. ती आई सर्वांना देशावर थोडे तरी प्रेम करा असे विनवित आहे. देशावर प्रेम करणे याचा खरा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे. देशावर प्रेम करायचे म्हणजे देशाचे भले चिंतायचे. देशाचे ज्या गोष्टीत भले होते त्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी देशाला हानिकारक आहेत त्या सर्वांचा त्याग केला पाहिजे. आता हेच पहा ना, कोरोनाचा कहर चालू झालेला आहे. लागलीच नाक तोंड झाकायचा 5 रुपयाचा मास्क 25 रुपयांना विकला जाऊ लागला. ताबडतोब काळा बाजार सुरू झालाय. काही समाजकंटक वापरलेले मास्क इस्त्री करून विकत आहेत. दुधात भेसळ, अन्नधान्यात भेसळ, भाज्यात भेसळ. भाज्या तर 150-200 रुपये किलो अशा सुद्धा विकल्या जात आहेत. लोक लाच घेतात, कामात घोटाळे करतात, भ्रष्टाचार करतात, कोणतेही काम प्रामाणिकपणे करत नाहीत. त्यामुळे उत्पादने वाईट निर्माण होतात, सेवा चांगल्या मिळत नाहीत. हे सर्व देशाचेच नागरिक ना. असे केल्याने देशाची प्रगती कशी होईल? सगळ्यांनीच प्रामाणिकपणे उत्कृष्ट काम करणे ही देशभक्ती आहे. हेच देशावरचे प्रेमही आहे. विद्यार्थ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच सचोटीने कामं केली तर देशाची प्रगती होईल. इथे मला एक जपानमधील गोष्ट सांगावी वाटते की जपानमध्ये एक तज्ज्ञ व्यक्ती अभ्यासासाठी तेथील प्राथमिक शाळेत गेलेले आहेत. लहान लहान मुलं होती ती. लहान मुलांना गणित विचारले त्यांनी की 2 लिटर पेट्रोल 2 लिटर रॉकेल एकत्र केलं तर किती उत्तर येईल? कोणीही मुलांनी उत्तर दिलं नाही. ते तज्ज्ञ व्यक्ती अतिशय आश्चर्यचकित झाले की 2 + 2 4 अशी बेरीज यांना येत नाही. एका मुलाला मग त्या शिक्षकांनी उठवलं आणि सांग याचं उत्तर.
त्या मुलाने उत्तर असं दिलेलं आहे की सर, आमच्या देशामध्ये आम्ही रॉकेल किंवा पेट्रोल यांची भेसळच करत नाही. याला म्हणायचं राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा. दुसरं स्वमत आपण लिहूया. ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला का केली असावी ते स्पष्ट करा. सर्व लोकांच्या मनात सेना दलाविषयी गैरसमज फार आहेत. परकीयांचे आक्रमण होते त्यावेळी सेनेबद्दल अफाट प्रेम आणि अभिमान दिसून येतो, पण गैरसमज वितळून जात नाहीत. सेना दलातील जीवन खूप कष्टाचे असते. ते नियमांनी करकचून बांधलेले असते आणि त्यात विविधता नसते, म्हणून ते कंटाळवाणे असते. सेनाविषयीचा हा दृष्टिकोन वरवर पाहिले तर बरोबर आहे असे वाटेल, पण हे गैरसमज आहेत आणि ते गैरसमज घट्ट रुतून बसलेले आहेत. मुलांनी आपले शिक्षण पूर्ण करीत आणले की भविष्याचा विचार सुरू होतो. कुशाग्र बुद्धिमत्तेची मुले वेगवेगळ्या अभ्यासक्रमांकडे डोळे लावून बसतात. डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे वगैरे. बाकीचे विद्यार्थी आपापल्या कुवतीप्रमाणे अभ्यासक्रम निवडतात. मग कोणी अगदी सेना दलात जाईल, अधिकारी होईल असे म्हणत नाहीत. हे कशाला? मुलीच्या लग्नाच्या वेळी कोणीही सैनिकाला मुलगी द्यायला तयार होत नाहीत. यामागे खरे तर खूप गैरसमज आहेत. कष्ट काय फक्त सैन्यातच असतात काय? वेगवेगळ्या क्षेत्रात जे काम करतात, व्यवसाय करतात, तिथे भरपूर कष्ट आहेत. 12-12 तास, 15-15 तास त्यांना काम करावं लागतं. घरी आल्यावर देखील ऑफिसचं काम असतं. ऑफिसच्या कष्टाचं कामाचं घरी पण परिणाम होतो. हे काय कष्ट नाही आहेत का मग? वास्तविक लष्करातील कष्टाची व शिस्तीची शिकवण मिळाली तर माणूस जीवनातील कोणत्याही क्षेत्रात सहज यश मिळवू शकतो. आणि लष्करी जीवनात प्रचंड विविधता असते. किंबहुना लष्करातील थरारक अनुभव इतर कुठंच मिळू शकत नाहीत. शिवाय लष्करात गेले की लढाई होणारच आहे आणि आपण मरणारच आहे असे थोडेच असते. नागरी जीवनात अपघाताने मृत्यू होत नाहीत का? मुले आयुष्यभर कुटुंबापासून दूर राहतात, हेही पटण्यासारखे नाही. अलीकडे मुलं जगभर फिरतात. अमेरिका, युरोप, दुबई, ऑस्ट्रेलिया असं देश फिरतात. ती मुलं तिथे राहतात, सेटल होतात. त्याचं काय मग? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लष्करात 5 वर्ष नोकरी केली की मुक्त होता येते. ही सोय इतरत्र आहे का? नाही. लष्कराचे अत्यंत मौल्यवान प्रशिक्षण मिळते, तर नंतर कुठेही चमकदार जीवन जगता येऊ शकते. पण हे कोणीही जिव्हाळ्याने समजून घेत नाही. खरं तर समजून घेतलं पाहिजे. हे काम लेखिका करू शकतात असा विश्वास ब्रिगेडियर ठाकूर यांना वाटत होता. 3. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला. या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. कर्नल राणा लेखिकेशी अत्यंत आत्मीयतेने बोलले. त्यांच्या बोलण्यात रुक्षपणा, परकेपणा, केवळ औपचारिकपणा असा नव्हता. त्यांच्या मनात सेना दलाविषयी विलक्षण कळकळ होती. ती कळकळ लेखिका समजून घेऊ शकत होत्या. याचा कर्नल राणा यांना खूप आनंद झाला. त्यांच्या मनात सैनिकी जीवनाविषयी ठाम धारणा होत्या. त्या धारणांना अनुसरून सैनिक घडवायला हवा असे त्यांना मनोमन वाटत असे. तसा सैनिक घडवणे आता खूप कठीण बनले होते, जिकिरीचे बनले होते. राणा यांना ही स्थिती तीव्रपणे जाणवत होती. सध्याच्या तरुणांवर टीव्ही व सामाजिक माध्यमे यांचा फार मोठा प्रभाव आहे. टीव्हीवरील कार्यक्रम बहुतांश वेळा वास्तवापासून दूर गेलेले असतात. किंबहुना प्रेक्षकांना वास्तवांपासून दूर नेणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते. या कार्यक्रमातील सामाजिक समस्या या वास्तव नसतात, त्या काल्पनिक असतात. एखाद्या कार्यक्रमातील कथाकथनात वास्तवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न असतो, नाही असे नाही, पण ते वास्तव खूप सुलभ केलेले असते. त्यातले ताणतणाव अस्सल नसतात, ते सुलभीकृत असतात. त्यामुळे त्यातील चित्रणात, जीवनाच्या दर्शनात उथळपणा नसतो. सैनिक घडण्यासाठी ज्या धारणांची आवश्यकता असते त्या धारणा तरुणांना परिचयाच्या नसतात. त्यामुळे त्यांचा सैनिक म्हणून घडविणे जिकिरीचे असते. सैन्य दलातील वास्तव हे रोकडे आणि रांगडे असते, तर टी व्हीमुळे सैनिकांविषयी रोमॅन्टिक कल्पना निर्माण केली गेलेली आहे. सेना दलाला रोमॅन्टिकपणा, हळवेपणा चालत नाही. तेथे रोखठोक कठोर वास्तवाला सामोरे जावे लागते. हे नवीन तरुणांना जमत नाही.
नागरी जीवन व सैनिकी जीवन यांच्यात फार अंतर पडलेले आहे. चांगला सैनिक होण्यासाठी हे अंतर दूर करणे आवश्यक आहे. तरच देशाला चांगला सैनिक मिळू शकतो. त्यासाठी आपण प्रथम सैनिक समजून घेतला पाहिजे. सैनिकांना कर्नल राणाकडून हा दृष्टिकोन मिळाला. लेखिकांनाही हा दृष्टिकोन मिळाला. या जाणीवेमुळे सैनिकातला माणूस समजून घेणे आपल्याला अधिक सोपे जाईल असे लेखिकेला वाटते. ही भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला असे विधान केले आहे. पुढील कृती दिलेली आहे. अभिव्यक्ती. 1. सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दात करा. सैनिकाला स्वतःचे जीवन हजारो मैल दूर अंतरावर कुटुंबियांपासून लांब राहून जगावे लागते. आपल्या माणसात राहून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत रोजचे जीवन जगता येत नाही. कष्टमय, दुःखद, हाल अपेष्टांचं जीवन त्यांच्या वाट्याला येते. आरामदायी जीवन जवळजवळ नाही. दऱ्याखोऱ्यातून, वाळवंटातून, जंगलातून किंवा हिमालयासारख्या बर्फाच्छादित पर्वतातून हिंडावे लागते. तासनतास एका जागी उभे राहून पहारे करावे लागतात. आज्ञा आली की सांगितलेले काम निमूटपणे करावे लागते. हे असे का, ते तसे का, हे मला जमणार नाही, ते मी नंतर करीन, मला आता कंटाळा आला आहे, असे काहीही बोलता येत नाही. सैनिकाला संचार स्वातंत्र्य नसते. कुठेही जावे, कोणालाही भेटावे, काहीही करावे किंवा काहीही करू नये असले कोणतेही स्वातंत्र्य सैनिकाला नसते. खरे तर अत्यंत खडतर, कष्टमय जीवन सैनिक जगत असतो. या उलट नागरिकांना दैनंदिन जीवन जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. नागरिक कुटुंबियांसोबत राहतो. सुखदुःखाचे क्षण तो कुटुंबियासमवेत अनुभवतो. त्याला कुटुंबियांचा सहवास मिळतो. कुटुंबियांना त्याचा सहवास मिळतो. नागरिकाला पूर्ण संचार स्वातंत्र्य असते. तो कुठेही, कधीही, कोणाकडेही जाऊ शकतो. कोणालाही भेटू शकतो. हवे ते करू शकतो. कोणत्याही प्रकारे तो मनोरंजन करून घेऊ शकतो. असे स्वातंत्र्य मात्र सैनिकाला नसते. त्याच्यासमोर असते एकच काम, देशाचे संरक्षण करणे. त्यात तो हैगय करू शकत नाही. त्याच्या जीवावर आपण सामान्य नागरिक सुरक्षित आयुष्य जगत आहोत. त्याच्या भरवशावर आपण सण उत्सव साजरे करत आहोत. आपण नेहमीच सैनिकांचे ऋण मानले पाहिजेत. कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकाच्या सिर्फ दिमाग में डाल देना है या उद्गारातील आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल ते लिहा. सिर्फ दिमाग में डालना है हा मंत्र मला खूप मोलाचा वाटतो. खूप आवडला आहे हा मंत्र मला. तो मी प्रत्यक्षात अंमलात आणणारच आहे. मी काही वेळा असे केलेले पण आहे पूर्वी. फरक एवढाच की त्यावेळी मी हा मंत्र म्हटला नाही किंवा मला तो ठाऊक नव्हता. मी धडाक्यात काही गोष्टी पार पाडल्या आहेत. त्याची 2 उदाहरणं सांगतो. यावरून मी काय करणार आहे हे लक्षात येईलच. गेल्या वर्षाचीच गोष्ट आहे. मला निबंध लिहिणे अजिबात जमत नसे. लिहायला बसलो की सुरुवात कशी करू या प्रश्नावरच गाडी अडून राहायची. एकदा मी झटक्यात ठरवले निबंध लिहायचाच. आता वाट बघत बसायचे नाही. मी लिहायला सुरुवात केली. पहिली 2-3 वाक्य लिहिल्यावर पुढं मात्र मला लिहिता येईना. विचार केला तेव्हा लक्षात आले माझा मुद्द्यांबाबत गोंधळ उडतोय. मग मुद्दे लिहायला घेतले. सुचतील ते मुद्दे लिहून काढले. मग त्यांचा क्रम लावला. 2-3 वेळा ते नवीन मुद्दे क्रमाने वाचले. प्रत्येक मुद्द्याबाबत मी काय लिहू शकतो विचार केला. त्याचा मागोवा घेतला आणि सरळ लिहायला सुरुवात केली. न थांबता लिहितच गेलो. निबंध पूर्ण झाला. तो मी माझ्या सरांना दाखवला आणि सरांनी उत्तम असा शेरा देऊन शाबासकीही दिली. मी खुश. दुसरा प्रसंग. मी सकाळी सकाळी टी व्हीवर मॅच बघत होतो. सहज माझे लक्ष गेले. आईने बादलीत गरम पाणी काढले होते. त्यात साबणाची पावडर टाकली. बरेच कपडे जमा करून पाण्यात तिने भिजत घातले. बादली उचलून बाजूला ठेवली. तिला खूप कष्ट पडत होते ते मी पाहिले. मला कसे तरी वाटले मी इथे आरामात टी व्ही पाहणार आणि जेवढे तिला उचलायलाही झेपत नाही तेवढे कपडे ती धुणार. मनात आले आपणच का धुवू नये. पण शंका आली आपल्याला झेपेल किती वेळ, हात दुखतील. पण तत्क्षणी विचार करायचे
ठरवून टाकले आपणच कपडे धुवायचे. मी एक एक कपडा नीट पाहून मळलेला भाग लक्षात घेऊन कपडे ब्रशने घासून व्यवस्थित धुवून टाकले. एक एक कपडा घुसळून धुवून पिळून कपडे वाळत टाकले. मलाच आश्चर्य वाटले, हे मला कसे जमले. आता माझ्या लक्षात आले, हाच तो मंत्र, सिर्फ दिमाग में डालना है. आता मी ठरवून टाकले आहे, मी माझ्या कामांचे नियोजन करणार आणि हे असेच नियोजनानुसार पार पडणार. असे दिमाग में डाल दे दूंगा. मला खात्री आहे मी यशस्वी होणारच. असंच आणखी लिहू शकता. आई आजारी पडलेली आहे तेव्हा तुम्ही काही घरातली कामं केलेली असतील, वडिलांच्यासाठी काय काय कामात मदत केली, असंही तुम्ही लिहू शकता. उपक्रम दिलेला आहे. कृती 1. रजा घेऊन गावाकडे आलेल्या एखाद्या सैनिकाची किंवा माझी सैनिकाची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा. प्रश्नावलीसाठी तुम्हाला तयारी करायची आहे. सैनिकाला तुम्ही त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारून प्रश्नावली तुम्ही तयार करा. 2. पाठात आलेले आर्मीशी संबंधित शब्द शोधा व त्यांचे अर्थ जाणून घेऊन गटासमोर मांडा. तुम्ही हे शब्द शोधू शकता. पाठ वाचायचा अतिशय काळजीपूर्वक पाठ वाचला की तुम्हाला नक्की प्रत्येक पानापानावर शब्द सापडतील आणि ते तुम्ही शब्द लिहू शकता. तोंडी परीक्षा आपल्याला 20 गुणांची आहे. त्यासाठी विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेली शपथ हा प्रसंग तुमच्या शब्दात थोडक्यात सांगा. तुम्हाला यासाठी 4 किंवा 5 गुण भाषण करायला असतील. मी सैनिक होणार या विषयावर 5 मिनिटांचे भाषण द्या. ह्याच्यासाठी पण तुम्हाला 4-5 गुण असतात आणि हे सहज गुण मिळू शकतात. तिथे तयारी करा. बोलण्याची भाषणाची थोडीशी तयारी करावी लागेल, विषय कोणताही असो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओच्या लिंक पाठवा. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल. तसेच तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्या अडचणी मी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.